एक सांग बाई, तुम्ही 10 दिवस एवढे श्रद्धानी बसवते आहे. मी ते नाही म्हणत, ते घरी एखाद्या टप्प्यामध्ये वगैरे विसर्जन करा, तसा विषय नाहीये. आता ही कचरकुंडी बाई. हे गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग्स. गाईज, आज आपण जाणार आहे सातपूर आणि अंबडला. त्याचं कारण असं आहे का आज आहे आपल्याला मेंटेनन्स. तर लवकरात लवकर आता निघू आपण. सर्वात पहिले आपल्या गोडाऊनला आलो होतो आणि आपण जाणार आहे आपली छोटी बसंती घेऊन. आज एक वस्तू दाखवतो. हे बघा, हा जो फायर एक्सटिंग्विशर आहे ना, याचा कलर बघा, कलर सुद्धा नाही राहिला आहे. आणि साधे कंपनीवाले पेंट पण करू शकत नाही फायर एक्सटिंग्विशरला. बघितलं किती निष्काळजी असते. मग ऑडिटमध्ये निघत्या पॉईंटला परत. काहीच आपला अंबडचा मेंटेनन्स झालेला आहे आता. आणि आता आपण चाललेलो आहे सातपूरला. सातपूरचा जो मेंटेनन्स करायचा आहे ना आपल्याला कंपनीमध्ये, ज्योती स्ट्रक्चरचा. गाईज, फक्त 1 मिनटं बघा का लोक कसे असते नाही का. हे बघा, आता ही कचरकुंडी आहे आणि कचरकुंडीमध्ये जे आपण घट जे बसवतोय बघा, बघितले का तुम्ही. हे बघा, ही कचरकुंडी आहे बरं का गाईज. ॲक्च्युली मी सातपूरवरून घरी चाललो होतं, तर मी जस्ट बघितलं. म्हणजे 10 दिवस तुम्ही एवढे श्रद्धाने घट बसवल्या आणि 11व्या दिवशी तुम्ही असे कचरकुंडीमध्ये घट टाकता. काय उपयोग एवढं देवदेव करून तुमचा? काय उपयोग आहे का? करूच नका ना, त्याच्यापेक्षा बसूच नका ना घट. हे बघा, आता अजून एक जण आले. मित्रा, अरे ही कचरकुंडी आहे. इथं तुम्ही घट टाकते. काय उपयोग तुमचा 10 दिवस बसून? हा, अरे दादा, घरी बादली मध्ये आहे कर ना. उपयोग मला एक सांग बाई, तुम्ही 10 दिवस एवढे श्रद्धानी बसवते आहे. मी ते नाही म्हणत, ते घरी एखाद्या टप्प्यामध्ये वगैरे विसर्जन करा, तसा विषय नाहीये. आता ही कचरकुंडी बाई. मी 4-5 वर्षापासून बघतो इथं फक्त कचरा टाकते लोक. मग काय उपयोग मला सांग. तुम्ही एवढं 10 दिवस एवढे श्रद्धाने करते, वाटलंच तर खाली जा इथून, तर पाण्यात विसर्जन कर. पण असं नका करू यार. तुमचा उपयोग काय होईल का मला सांगा. 10 दिवस तुम्ही एवढं करताय. ॲक्च्युली ते 2 माणसं पण टाकणार होते तिथं, बट आपण समजावलं त्यांना, 2 गोष्टी सांगितल्या. त्याच्यामुळे हे बघा, परस्पर डायरेक्टली आता ते पाण्यात टाकणार आहे तिथं. ॲक्च्युली माझं म्हणणं काय आहे का, तुम्ही एवढं करते देवदेव आणि शेवटला तुम्ही असं 11व्या दिवशी जर असं कचरकुंडीमध्ये टाकशाल तर उपयोग काय? बरोबर आहे का? तर काहीच त्यांनी ऐकलेलं आहे, चांगली गोष्ट आहे. बाकीच्यांनी पण ऐका, ज्यांनी इथं टाकलेलं आहे त्यांनी पाण्यात विसर्जन करा घाटात. तर गाईस, आता आपण चाललोय आपल्या घरी, कारण भूक लागली आणि आपलं काम पण झालंय. आत्ताशी आपण पोचलोय आपल्या गोडाऊनला. आणि आता काय गोडाऊनला काही सामान वगैरे जे आहे, म्हणजे आपल्यासोबत काही बॅग वगैरे होती, ते बॅग वगैरे, त्यानंतर टूल्स वगैरे होते, ते टूल्स वगैरे सगळे आपण गोडाऊनला ठेवून देऊ आणि जाऊ आपण घरी. सगळ्यात पहिले घरी जाऊन मस्त थोडंफार फ्रेश होऊ आणि आराम करू नाही का, कारण जाम झालोय. एकटा माणूस किती काम करणार आहे नाही का. गाईज, जस्ट नाव घरी आलो आणि घरी आल्यानंतर काय मस्त आता फ्रेश वगैरे झालेलो आहे आपण. आता मस्त जेवण वगैरे करू सर्वात पहिले. गाईज, ॲक्च्युली घरी कोणी नाही, तर आता तुमचा भाऊच मस्त चहा बनवणार आहे. काय, चला आता लवकरात लवकर आपण चहा बनवू.
फायनली आता आपला चहा बनवून झालेला आहे बघा, मस्त बनलेला, एक नंबर चहा झालेला आहे. तर गाईज तुम्ही पण ट्राय करा घरी असा चहा बनवायचा, लय भारी लागतो एकदम. टेस्ट म्हणजे टेस्ट, डायरेक्ट टेस्ट अँड बेस्ट. हे गाईज काही कारणामुळे आहे ना आपला जो आजचा जो ब्लॉग होता तो अर्धवट राहिलेला आहे, कारण आपल्या घरात थोडीशी दुःखद घटना झालेली आहे. जे काका होते, पप्पांचे जे भाऊ होते, त्यांचं निधन झालेलं आहे. तर गाईज भेटू आपण आता आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये.